जेवण खावण उरकल्यानंतर शेजारीत वाईदबाईंचं शेत होतं. तर वाईदबाई म्हणाले चला शेतामध्ये एक फेरफटका मारून येऊ. तर चला दाखवतो तुम्हाला अफगाणिस्तान मधलं वावर. तर मित्रांनो इकडे फिरतोय मी अफगाणिस्तानमध्ये, इथल्या शेतांमध्ये, इथल्या गावांमध्ये, इथल्या खेडेगावामध्ये. वाईदबाईंच्या ठिकाणी मी जेवायला होतो. तिथे जेवण वगैरे झालं माझं. ये ज़मीनें हमारी है। ओके. वहाँ हवेली से शुरू होती है। ओके, यहाँ हाँ। से ये हवेली जो देखते हैं, हाँ ये ज़मीन ये सब हमारी। वहाँ जाते हैं, वहाँ वो लोग पानी जो कड़ा है, हाँ। वो पानी भी हमारी ही ज़मीनों में। अच्छा. तर यार असं इथे फिरतोय अफगाणिस्तानमध्ये. अनएक्सपेक्टेड ट्रिप होती. अजिबात माझ्या आयटनरीमध्ये हे काही नव्हतं. वाईदबाई मला म्हटले की चला मी तुम्हाला माझ्या गावाला घेऊन जातो, माझ्या खेडेगावात घेऊन जातो, तिकडे दाखवतो. अनएक्सपेक्टेड प्लॅन होता आणि मी आलो इथे यांच्या खेडेगावामध्ये. आणि बाई इथे बघू शकताय तुम्ही, इकडे यांचं खूप मोठं शेत आहे. सगळ्यात जास्त इथे हिंगाची शेती आहे इकडे. ये हींग है। ये ओरिजिनल अभी हिंग है ना. ये हींग है। तर हे बघू शकता बाई, इथे हिंग आहे आणि इथे हिंगचं प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. हे ओरिजिनल हिंग आहे आणि अफगाणिस्तानचं हिंग आहे ना, हे पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त बेस्ट क्वालिटीचं मानलं जातं. अफगाणिस्तानमध्ये ना हिंगाची शेती खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि हाच तो अफगाणिस्तानचा हिंग भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केला जातो.